Hello? Yes, ma'am. Yes, ma'am. Hello? Hello? Yes, ma'am. Yes, ma'am. Hello? Hello? Yes, ma'am. Yes, ma'am. Hello? Yes, ma'am. आणि काढले. Hello? Yes, ma'am. Okay. Good afternoon to all of you. Yes, Good afternoon, ma'am. Okay. Good afternoon, ma'am. मी तुम्हाला थोडीशी दुसरी माहिती सांगणार आहे. 1 मिनिट व्हिडिओज बनवायचे आहेत आपण आपल्याला तर त्या व्हिडिओज मध्ये तुम्ही बोलणार आहात आता नाही नंतर म्हणजे तुमच्या घरी लेक्चर वगैरे संपल्यानंतर. तर व्हिडिओज तयार करताना व्हिडिओ साधारणपणे 1 मिनिटाचा किंवा 1.5 मिनिटाचा वगैरे व्हिडिओ असावा. बॅकग्राऊंड हे प्लेन असावं म्हणजे आपण जिथं बसलेलो आहोत तिथं पाठीमागचं बॅकग्राऊंड हे प्लेन असावं. नंतर ऑडिओ व्हिडिओ हा गुड क्वालिटीचा असावा आणि व्हिडिओ संपल्यानंतर थँक्यू स्वेरी आणि स्वेरी इंजिनिअरिंग फॉर एक्सलन्स हे वाक्य बोलायचं. लिहून घ्या वाटल्यास, नाहीतर मी टेलिग्रामला टाकते. त्याच्यामध्ये फायनली काय बोलायचंय तेवढं वाचायचं नंतर आणि तसं बोलायचं. ज्याला पाहिजे त्यांनी व्हिडिओ तयार करायचे आणि त्याच्यामध्ये काय बोलायचं. तुम्ही आता ऑनलाईन लेक्चर बरेच दिवस ऐकताय किंवा स्वेरीचा आणि तुमचा बराच दिवस झालं कॉन्टॅक्ट आहे, एक 4-5 महिने झालेले आहेत. त्या दिवसामध्ये तुम्हाला जे काय अनुभव आलेले आहेत स्वेरीविषयी ते बोलायचे त्या व्हिडिओमध्ये. आता कुणाला काय विचारायचं असेल तर विचारा. हॅलो? इंग्लिश मधून. मराठीतून बोललं तरी चालतंय, इंग्लिश मध्ये बोललं तरी चालतंय. मराठीतून बोललं तरी पण अलाउड आहे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त शेवटचं वाक्य इंग्लिश मधलं असावं. थँक्यू स्वेरी इंजिनिअरिंग फॉर एक्सलन्स किंवा थँक्यू स्वेरी एवढं म्हटलं तरी चालतंय. मॅम कंपल्सरी सगळ्यांना? कंपल्सरी नाही, पण 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवायला काहीच हरकत नाही. ही एक स्किल आहे, तेवढं स्किल डेव्हलप होऊन जाईल तुम्हाला. आपण बोलू शकतो का 1 मिनिट तरी वगैरे वगैरे. आणि कधी पाठवायचे, कधीपर्यंत पाठवायचे? आज संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. लक्षात आलं का सर्वांच्या? Yes, ma'am. हा. आणि बॅकग्राऊंड फक्त प्लेन पाहिजे आणि व्यवस्थित व्हिडिओ निघावा. आपल्या मोबाईलच्या व्हिडिओवरती काढला तरी चालतं आणि सेंड करा मला, माझ्या व्हॉट्सअपला सेंड करा. माझा नंबर तर सर्वांकडे आहे की नाही? Yes, ma'am. हा. आणि सर्वांनी काढा, बघूयात कोण कोण चांगलं बोलू शकते ते. आणि अगोदर काय बोलायचंय ना ते नोटबुक मध्ये लिहून काढायचं, आपण काय काय बोलणार आहोत ते. म्हणजे तुम्हाला जास्त वेळ ट्रायल घ्यावी लागत नाही. नाहीतर हे चुकलं ते चुकलं, असं बोलायला पाहिजे होतं, तसं बोलायला पाहिजे होतं, असं आपल्याला नंतर वाटत राहतं. लिहून काढायचं, त्याच्यामध्ये चेंजेस काय असतील तर करायचे आणि नंतर पाठवायचं. ओके. त्याच्यामध्ये सुरुवातीला तुमचं नाव सांगायचं, स्टार्ट करताना डिव्हिजन सांगायची. हॅलो? आणि तुमची ब्रँच सांगितली तरी चालतंय. नाव, डिव्हिजन, ब्रँच, ज्या ब्रँचला तुम्हाला ऍडमिशन मिळालेलं आहे ती ब्रँच. आणि तुम्ही कुठल्या वर्षाला शिकत आहात, पहिल्या वर्षाला का काय जे असेल ते. ओके. काय अडचण असेल तर विचारा. मॅडम तुम्हाला शिक्षक कोणी बनवलं? हॅलो? हॅलो? निहाल मुलाने. हॅलो? हॅलो? रोल नंबर 42. हॅलो? येस मॅम. हा, निहाल मुलाने. काय बोला, काय विचारायचंय का? नो मॅम. हा ठीक आहे. ओके, आपण स्टार्ट करूयात.
काही डाऊट आहे का कोणाला? हॅलो. नो मॅम. No, ma'am. Okay. ठीक आहे. Yesterday we have discussed the type of glasses. First glass is a soft glass. Soft glass having low melting point. Low melting point. And it is used where temperature is not important. Then second type of glass is a hard glass. Hard glass. It is used in combustion tube mainly. Then borosilicate glass. It is also known as a Pyrex glass. It is also known as a Gina glass. It is used in MCQs पडणार आहे म्हणून सांगितलं होतं. It is used in Chemical apparatus. very good. Good quality of chemical apparatus it is used. Then laminated glass. Which bonding material is used here? Plastic. Resin. 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 Bullet resistant glass is obtained by using phenyl resin as a bonding material. Are you getting? Then laminated glass. Optical glass. In case of optical glass, which main material is used here? Cerium oxide. Cerium oxide, because it having capability to absorb the ultraviolet light. Then safety glass. First you have to press it. Then it is passed through then it is heated till plastic layer and glass layer get merged to each other. Okay? Are you getting? Hello? Yes, ma'am. समजलं का रे? Yes, ma'am. हेडिंग लिहा. मी सांगते तेवढं लिहा. हेडिंग सेफ्टी ग्लास. किंवा इथं पण जास्त माहिती नाही लिहू शकता. इथं पण शॉर्ट करूनच व्यवस्थित दिलेलं आहे. काल आपण डिस्कस पण केलेलं होतं.
झालं का? इज इट ओव्हर? हॅलो. No, ma'am. ओके, राईट इट. कालचा मॅथ्सचा पेपर सर्वांना सोपा गेला का रे? हॅलो. हॅलो. Yes, ma'am. सोपा पेपर गेला का? अवघड गेला असेल तर सरांना विचारत चला कधीही, कुठला पॉइंट येत नसेल तर. झालं का लिहून? Yes, ma'am. हा. We have finished this chapter. Let us revise within 1 minute. See here. Laminated glass and safety glass. Type of glasses: soft glass, hard glass, borosilicate glass, optical glass, laminated glass, and safety glass. Okay. Type of iron. Here there are 3 type of iron: cast iron, steel, and wrought iron, out of which cast iron is impure form and wrought iron is a pure form of the iron. Melting. मी फक्त MCQ जे विचारले जातात ते जास्त त्याच्यावरती पॉइंट आउट करणार आहे. Melting point of pure iron is 1530 degrees Celsius. Then alloy. Alloy is nothing but it is a homogeneous mixture of 2 or more element in which one must be metal. What is purpose of making alloy? Huh? Hello? To increase the hardness. हा पुढे. Increase tensile strength. हा. What is meant by tensile strength? What is meant by tensile strength? Load capturing capacity. Very good, nice. To increase the corrosion resistance. बाकीचे झोपी गेलेत का रे? जरा थोडस बोलत जावा ना. To increase the corrosion resistance. To increase malleability. Malleability and ductility. Ductility. हा पुढे. To Reduce reduce melting melting point. Melting point. Modify the color. Color, To alter chemical property. characters, Magnetic property. and electricity. Okay. What is meant by ceramic? What is meant by ceramics? It is inorganic. Organic, non-metallic material. used at high temperature. Okay. These are the properties of the ceramic material. Then glass. What is chemical formula of glass? X, R2O, YMO, SiO2. Okay. Then properties of glass: hard, brittle, transparent. It has no definite melting point, etc. There are 4 methods for manufacturing of glass: melting, forming and shaping, annealing, finishing. These are the process of melting. Then which substance is used as a decolorizer? MnO2 is used as a decolorizer. Okay. Gradual cooling is known as a annealing. Finishing, cutting, polishing is known as a finishing. Soft glass, hard glass, borosilicate glass, laminated glass, optical glass, and safety glass. Okay. समजलाय चॅप्टर? खूप सोपा आहे. नेक्स्ट MCQ डिस्कस करूया त्या चॅप्टरशी रिलेटेड. ओके. टाइप ऑफ इंजिनिअरिंग मटेरियल्स कोणतं झालेलं आहे आपल्याला? Ceramic. Ceramic.
Homogeneous mixture of two metal is called as Alloy. 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 Purpose of making alloy. All the above. All the above. All of the above. हा क्लासिफिकेशन ऑफ अलॉय नाही जुन्या सिलेबसला होतं हे. कार्बन इन कास्ट आयर्न. कार्बन काय करतो तुम्ही इन्क्रीज इन हार्डनेस तिथे जावा. Increase in hardness. इन्क्रीज इन हार्डनेस त्या पॉइंट मध्ये लिहून दिलेला आहे बघा मी. प्युअरेस्ट फॉर्म ऑफ आयर्न इज First one. हा. Glass used extensively for making superior quality of laboratory apparatus. It is known as Pyrex glass. Pyrex glass. आपल्या डोक्यात बोरोसिलिकेट असतं त्यामुळे गोंधळ होतो. Annealing of glass is Allowing glass article to gradually. cool gradually. Main constituent of glass is main कुठला आहे? SiO2. Okay. Bullet resistant laminated glass is obtained by ओळखा आता. Pressing together several layers of glass with vinyl resin is alternate. Vinyl resin. Okay. Glass with a low thermal coefficient. Glass with a low thermal coefficient and high chemical resistant is. कोणता ग्लास जास्त केमिकल रेजिस्टंट आहे? Borosilicate. बोरोसिलिकेट ग्लास. Common glass is called as Hard glass. hard glass. Okay. Dash dash is amorphous, brittle. कोण amorphous, brittle, hard, transparent, super cooled liquid having infinite viscosity. कोण आहे? Glass. Glass article allowed to cool gradually. It is known as Annealing. annealing. Potash lime glass is obtained from. Potash lime glass कशा कशापासून बनवला जातो? Which glass? Silicon, calcium carbonate. Calcium carbonate. Silicon and calcium carbonate. Okay. पुढे हे बघा पोटॅश लाईम म्हटले. लाईम म्हटलं की कॅल्शियम आला. पोटॅश म्हटलं की पोटॅशियम आला. इथं येणार जनो हे बरोबर आहे की नाही? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Dash dash is made by taking 2 or 3 flat sheet of glass in between vinyl plastic layer is introduced. Pyrex glass. Pyrex. अरे Safety glass. सेफ्टी ग्लास आताच लिहिले की तुम्ही विनिल प्लास्टिक म्हणून. विनिल रेझिन आणि विनिल प्लास्टिक दोन्ही शब्द सारखेच आहेत. डॅश डॅश इज युज्ड फॉर मेकिंग लेन्सेस. Optical glass. Dash dash is made by pressing together 2 or press only pressing इथं heating नाही. Pressing together 2 or more flat sheet of glass. Laminated glass. आणि प्रेसिंग आणि हिटिंग म्हटलं की मग कुठे येतं? Safety glass. Safety glass. व्रत आयर्न इज. व्रत आयर्न म्हणजे प्युअर आयर्न आहे. त्याच्याकडे कोणत्या प्रॉपर्टी? are correct. All are correct. All are correct. Melting point of व्रत आयर्न इज 1530. 1530. मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ सेफ्टी ग्लास इज Vinyl Vinyl plastic. And plastic. annealing of glass is allowing Glass articles. Glass article to हा क्वेश्चन गेल्या gradually. एक्झामला विचारला होता म्हणून मी हा असं केलेला आहे. आर यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. हा ठीक आहे. काही अडचण असेल तरी विचारा नाहीतर नेक्स्ट चॅप्टर चालू करूयात आपण. सर्वांना व्यवस्थित समजलेला आहे हो की नाही? Yes, ma'am. Yes, ma'am. आणि जरी ऑनलाईन असलं ऑफलाईन असलं ऑफलाईन जरी असलं ना तरी पण 14 एमसीक्यूज असतातच. आता सांगितलेले मी ज्या एमसीक्यूज वरती जास्त ट्रेस दिलेला आहे ते एमसीक्यूज ऑफलाईन जरी असली ऑनलाईन जरी असली तरी एमसीक्यूज ते विचारले जाणारच. त्यामुळे जे एमसीक्यूज इथे आयएमपी म्हटलेले आहेत ते परीक्षेला येणारच. याच्यामध्ये काही शंकाच नाही. ओके.
या चॅप्टरचे असाइनमेंट पण सबमिट करायचे का? या चॅप्टरची पण असाइनमेंट राजाने सबमिट करायची, म्हणजे जेणेकरून परीक्षेच्या वेळेस आपल्याला अजिबात ट्रेस येणार नाही. आपण रिलॅक्स मध्ये सगळा व्यवस्थित अभ्यास करत राहू आणि टफ सब्जेक्टला तुम्हाला टाइप देता येईल. सगळ्याच सब्जेक्टचे असाइनमेंट सबमिट करा. आतापर्यंत एखादा दुसरा विद्यार्थी राहिला तरी आम्ही एवढं काही लक्ष देत नसायचो, पण यावर्षी की नाही आपल्या कॉलेजमध्ये एक कमिटी येणार आहे. त्या कमिटीला सर्व सबमिशन दाखवावं लागत असतं. त्यामुळं सगळे शिक्षक तुमच्याकडून सर्व सबमिशन करून घेणार. त्याकरता तुमच्याकडं असाइनमेंट जे प्रॅक्टिकल कुणी सांगितलेलं असेल ते प्रॅक्टिकल वगैरे सगळं मटेरियल रेडी ठेवा, म्हणजे परीक्षेच्या वेळेस तुम्ही खरंच रिलॅक्स राहाल आणि अभ्यास करू शकाल. नाहीतर तुम्हाला त्या गोष्टीत नंतर ऐन वेळेस टाइमपास करत बसावं लागेल. कळते का सर्वांना? येस मॅम. तुमच्या चांगल्यासाठीच असाइनमेंट जमा करणं महत्वाचे. ते स्टाफ जरी नाही म्हणले ना तरी सांगायचं मी असाइनमेंट जमा मॅम टीचिंग डायरी मध्ये हे एमसीक्यू टाका ना. टाकते की आता लेक्चर झालं ना लगेच टाकते. मॅडम आणि- दोन्ही चॅप्टरचे टाका मॅडम. फ्युएलचे पण आणि फ्युएलचे टाकलेत ना ग? टाकलेत की. मॅडम पाहिले मी तर नाही येत मॅडम. बरं, लुब्रिकंट पर्यंत आहे. अजून एकदा टाकते, नोट्स पण टाकते आणि एमसीक्यूज पण टाकते, सगळंच मटेरियल टाकलेलं आहे. ओके, आजच टाकते. तुम्हाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्व काही बघायला मिळेल मटेरियल. ओके, नेक्स्ट चॅप्टर. राईट करून घ्या. लिहिलं का चॅप्टरचं नाव? येस मॅम. मॉडर्न अनालिटिकल केमिस्ट्री. ओके, तेवढा छोटा चॅप्टर आहे बघा. सिलेबस लिहा. 9 मार्काला चॅप्टर आहे. स्क्रीन दिसते ना रे क्लिअर? येस Yes. मॅम. आणि अभ्यास नंतर करायचा नाही, चॅप्टर शिकवतानाच व्यवस्थित लक्ष द्यायचं. का? हॅलो हॅलो. Yes, ma'am. येस Yes. मॅम. ओके,
लक्ष द्या. स्क्रीन चेंज झाली का रे? येस मॅम. Yes, ma'am. लक्ष द्या आता. डायल्यूट सोल्युशन आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मीन्स इथं सोल्यूट जास्त आहे, हे झालं कसलं? डायल्यूट सोल्युशन की कॉन्सन्ट्रेटेड? Concentrated. सोल्यूट म्हणजे वरून जो सबस्टन्स ऍड करणार आहोत तो. इट इज नथिंग बट सोल्यूट. हे जे लिक्विड घेतलेलं आहे पाणी वगैरे हे झालं सॉल्वंट आणि दोन्ही मिक्स केल्यानंतर जे तयार होतं त्याला सोल्युशन असं म्हणायचं. इथं बघा, किंवा हेच आपण क्लिअर करू अगोदर. इथं या सोल्युशन मध्ये एवढं सोल्यूट टाकलंय, याच्यामध्ये एवढंच दोनच फक्त मॉलिक्युल्स टाकलेले. हे दिस इज अ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, दिस इज डायल्यूट सोल्युशन. आर यू गेटिंग? Then this is dilute or concentrated? Concentrated. This is dilute solution. आता dilute काय आणि concentrated काय तुम्हाला आयडिया आली? आता आपल्याला कॉन्सन्ट्रेशन मीन्स काय ते बघायचं. कॉन्सन्ट्रेशन मीन्स कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणत नाही मी, कॉन्सन्ट्रेशन बोलते. कॉन्सन्ट्रेशन एखाद्या सॉल्वंट मध्ये किती सोल्यूट टाकलेला आहे, किती सोल्यूट टाकलेला आहे, त्याला किती सोल्यूट आहे बघा. सॉल्वंट मध्ये किती सोल्यूट आहे त्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणायचं. TION. याचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सोल्यूटचं प्रमाण. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सोल्यूटचं प्रमाण. इथं कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे, इथं देखील कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे, इथे कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे, इथे कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे. कॉन्सन्ट्रेशन मीन्स अमाउंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन सॉल्वंट or amount of solute present in particular solvent. It is known as a concentration. ह्या चौघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे का डिफरंट आहे? Different. डिफरंट आहे. ओके, कॉन्सन्ट्रेशन डिफरंट आहे. या तिघांचं पण कॉन्सन्ट्रेशन डिफरंट आहे. कशावरून सांगितलं डिफरंट? सोल्यूटचं प्रमाण तिघांमध्ये डिफरंट आहे म्हणून कॉन्सन्ट्रेशन डिफरंट आहे. तर हे कॉन्सन्ट्रेशन कशावरती डिपेंड असतं? आपण आता आपल्या स्लाइड कडे जाऊयात. हा, ही डेफिनेशन बघा आता शिकवलेली. अमाउंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. युनिट व्हॉल्यूम एवढ्या सोल्युशन मध्ये किती सोल्यूट आहे त्याला त्याचं काय म्हणायचं? कॉन्सन्ट्रेशन म्हणायचं. आर यू गेटिंग? आपण 12वीला की नाही मोल काढत होतो, मोल, नंबर ऑफ मोल काढत होतो. तर ते कसे काढायचो? कसे काढायचो नंबर ऑफ मोल? प्रॉब्लेम्स आहेत त्या चॅप्टर मध्ये, खूप 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 सोपे प्रॉब्लेम आहेत. फक्त तुम्ही लक्ष थोडा वेळ दिलं. weight upon molecular weight. हा, नंबर ऑफ मोल हे स्मॉल एन ह्या लेटरने इंडिकेट केलं जातं. स्मॉल एन ह्या लेटरने इंडिकेट केलं जातं. ते कसं काढलं जातं? वेट ऑफ सोल्यूट, वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. आता वेट ऑफ सोल्यूट म्हणजे तराजूमध्ये टाकल्यानंतर जेवढं वजन भरतं ते. आता मॉलिक्युलर वेट हा शब्द आपल्यासाठी नवीन आहे. मी 12वीला किती कुणाला येते ते नाही डोक्यात ठेवलं, फक्त जे
आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना लागतोय त्या गोष्टी मी रिपीट करणार आहे. असा विचार करणार नाही की 12वीला झालेला आहे. हे वेट कसं काढायचं रे? बॅलन्स मध्ये टाकायचं, किती ग्रॅम भरता येते. आपण नाही का आपलं वजन मोजतो तसं. हे वेट कुणाचं? सॉल्व्हंटचं नाही, सोल्युशनचं नाही, तर हे कोणाचं? यस फॉर सॉल्यूट. यस फॉर सोल्यूट. सोल्यूटचं वेट. आणि हे एमएस म्हणजे कुणाचं मोलिक्युलर वेट? कुणाचं मोलिक्युलर वेट? सॉल्यूट. सोल्यूटच. ह्या दोन्हीचं डिवायडेशन केलं की आपल्याला काय मिळणार आहे? नंबर ऑफ कॉन्सन्ट्रेशन नाही, कॉन्सन्ट्रेशन नाही, काय मिळणार आहे आपल्याला? नंबर ऑफ मोल मिळणार आहे. आर यू गेटिंग? आता मी एमएस कसं काढायचं ते शिकवते. क्लियर? एमएस कसं काढायचं, मॉलिक्युलर वेट कसं काढायचं. लक्ष द्या, खूप सोपे प्रॉब्लेम आहेत. 12वीला सुद्धा होते, पण 12वीला तुम्ही किती शिकलात काय मला माहिती नाही. आपल्या सिलेबसला एक 10-12 नाव आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाहीत. केमिकलचं नाव आहे CaCO3. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? तर या CaCO3 मध्ये Ca ची लोक किती आहेत? एक. कधीतरी तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे, त्याच्यापेक्षा आता लेक्चर मध्ये समजून घेतले प्रॉब्लेम तर बरं होईल असं वाटते. त्यामुळे सर्वांनी रिस्पॉन्स देत चला. एक. कार्बनची लोक किती आहेत? 1. एकच. आणि ह्या ऑक्सिजनचे किती मेंबर आहेत? 3. म्हणून मी असं लिहिलंय. ओके. फक्त एवढेच मेंबरचा मास नंबर लक्षात ठेवायचा. इतर रेड वाले दिसतात तेवढे आले की बस होतात आपल्याला, जास्त लागतच नाहीत. 12वीला सुद्धा फक्त 13-14 मेंबर लागायचे. मग ती सीईटीची परीक्षामध्ये असू द्या, नाहीतर जेईच्या परीक्षेमध्ये असू द्या, नाहीतर कशात राहील, फक्त आपल्याला तेवढी आयडिया नसते. मग इथं सीए आहे ना, इथं बघा सीए किती मास नंबर असतो? सीएचा 40. मास नंबर म्हणजे इलेक्ट्रॉनची नाही, मास नंबर म्हणजे प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची बेरीज. कॅल्शियमचे किती आहे? 40, म्हणून मी इथे 40 लिहिलेलं. ओके. कार्बन साठी किती लिहावं रे? 12. आहे का इथे 12? इथं आहे का बघा 12. ऑक्सिजनला किती? 16. आणि हे 3 इथं आहे म्हणून मी इथं घेतलं. अगोदर मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं या दोघांचं, नंतर बेरीज करायची. उत्तर किती येईल? 100. हे कुणाचं मॉलिक्युलर वेट आलं? CaCO3 चं काय आलं? म्हणजेच काय आलं? MS. ओके. आता ह्याचं सांगा बरं. मॅग्नेशियम काय होईल? ह्याचं सेपरेशन काय होईल? Mg, 1 कार्बन 3 ऑक्सिजन. एका Mg कडे किती मेंबर आहेत? 24. हे कार्बनचे 12 इंटू हिअर 3 इंटू 16 फॉर ऑक्सिजन. इट इज इक्वल टू 84. आर यू गेटिंग? Yes, ma'am. देन फॉर CaCl2 तुम्हाला समजलंय तरी पण मी रिपीट करणार आहे व्यवस्थित अजून डोक्यात जाण्यासाठी. कॅल्शियम 1, 2 क्लोरीन फॉर कॅल्शियम 40 प्लस 2 इंटू फॉर क्लोरीन 35.5. ओके. ऍडिशन किती येईल ती? देन HCl, H plus Cl 1 plus 35.5. then H2SO4 2H plus S plus 4 oxygen. For one hydrogen there is, सगळ्यांना माहित असते म्हणून मी तर लिहिलेलं नाही. हायड्रोजन किती असतं? 1 असतं, हे सगळ्यांनाच माहित आहे. प्लस सल्फरला किती असतं? 32 प्लस 4 into 16. then AgNO3, Ag plus N plus 3 oxygen.
means for Ag there is a 108 plus 14 plus 3 into 16. Are you getting Yes, ma'am. how to calculate molecular weight? Hello. Yes, Can you ma'am. able to calculate molecular weight of MgSO4? नोटबुकच्या लास्ट पेजला जाऊन काढा. MgSO4 molecular weight of MgSO4. वन 120. Yes, आलं? ma'am. त्यानंतर CSO4 जे मेंबर लागणार आहे त्याचं मी काढायला होते. Na2CO3 चं काढा. Na2CO3 CaSO4 136. ओके. आणि Na2CO3 सोडियम कार्बोनेट. Na2CO3 106. Yes, ma'am. 10. 106. Okay. Do you have capability to calculate molecular weight of the any substance? Yes, ma'am. आता माझ्याकडे ते प्रॉब्लेम आहे. त्या प्रॉब्लेम मध्ये हे नावं सोडून दुसरी कोण नावं आहेत का बघूयात आपण. म्हणजे त्याचं मॉलिक्युलर वेट तुम्हाला काढता येते का बघूयात आपण. हे परीक्षेला पडलेले प्रॉब्लेम आहेत. NaCl चं काढू शकाल तुम्ही? Yes, ma'am. Na2CO3 CaCl2 CaCl2 then Na2CO3 MgCl2 AgNO3 Na2CO3 AgNO3 then NaCl H2SO4 CaCl2 MgSO4 KOH. Can you determine the molecular weight of KOH? KOH चं काढता येईल का? Then AgNO3 MgCl2 Na2CO3 NaCl then MgCO3 CaCl2 AgNO3 MgCl2. ओके. अशा प्रकारे तुम्हाला मॉलिक्युलर वेट सगळ्यांचे काढता येतात तेवढे 10-12 जणांचे दिल्यानंतर. पुढे नेक्स्ट पॉइंट. आता नंबर ऑफ मोल कोणत्याही केमिकलचा असेल तर तुम्ही काढू शकाल का? Yes, ma'am. Yes, Ah. ma'am. Number of mole is nothing but it is a ratio of Ws upon MS. Ws upon ms. फक्त एवढं लिहून घ्या. पुढचं लगेच शिकवते. हे दोन्ही लिहून घ्या. ओव्हर. Done, ma'am. ओके. नेक्स्ट. पुढे बघा मी त्याच पेजवर अजून जाणार आहे मगाच्याच. हा मला जनरल क्वेश्चन आन्सर सांगणार आहे. एका कॅल्शियम वरती किती प्लस चार्ज असतात? नोटबुकच्या बॅक पेजला जावा आणि उत्तर सांगा मला. ओके 2. एका मॅग्नेशियम वरती किती प्लस असतात? 2. एका हायड्रोजन वरती किती प्लस असतात? 1. 1. आणि एका Ag वरती किती प्लस असतात? 1. 1.
1. ओके, आता पुढची उत्तर द्या. एक एका SO4 वरती किती मायनस असतात? 2 2 मायनस. एका क्लोरीन वरती किती मायनस असतात? 1. 1. एका NO3 वरती किती मायनस असतात? 3 NO3 वरती सिंगल One. मायनस असते. 1 सिंगल मायनस असते. तुम्ही नंतर लिहिताना पण की नाही त्याचा फॉन्ट करायला पाहिजे, त्यांना मी लिहिते व्यवस्थित. हा, हे 3 खाली लिहायचं असते. हा, असं बरोबर आहे ना? आता ह्याचं एका SO4 वरती किती मायनस? 2 तुम्ही नंतर लिहावं, माझा टाइम जाते. SO4 बिफोर बेसला लिहायचं असतं. ओके, लिसन. आता फॅलन्सी कशी काढायची 12वीला कुणी शिकवली असेल तर बघा, नाहीतर नसेल आठवत तर राहू द्या. लक्ष द्या, मी शिकवते. मी ह्याचं आयोनायझेशन केलं तर CH डोक्यावरती +2 आलेले. केमिस्ट्रीमध्ये रूल असतो, जेवढे प्लस असतात तेवढे मायनस असतात. ह्या मेंबर जेवढा प्लस घेऊन येतो तेवढा समोरचा मेंबर मायनस घेऊन येत असतो. इथे +2 आहेत म्हटल्यानंतर ह्या CO3 वरती किती चार्ज असणार आहे? डबल मायनस. हा +2 असेल तर हा -2 असतो. ऐकायला येते का सर्वांना? येस मॅम इथं या CO3 वरती, या Mg वरती +2 आहेत, म्हणजे CO3 वरती ऑब्विसली -2 असणार आहे. ओके, आता इथं या Ca वरती +2 आहेत, पण आपल्याला हे पण माहितीये की एका Cl कडं सिंगल मायनस असतो, म्हणून तर याचे किती मेंबर यावे लागले? कॅल्शियम कडे किती मेंबर यावे लागले? 2 मेंबर यावे लागले. मग एका मेंबर वरती किती चार्ज असतो? 1 एक. याच्याकडे +2 आहेत आणि येणारा मेंबर कोण आहे? क्लोरीन. क्लोरीन किती मायनस घेऊन येईल? 1 एक क्लोरीन 1 मायनस घेऊन येतो. असे किती क्लोरीन लागतील? 2 क्लोरीन लागतील. ओके, म्हणून इथं 1 क्लोरीन सिंगल मायनस घेऊन येतो. इथं एका हायड्रोजन वरती सिंगल प्लस आहे, इथे एकच क्लोरीन आहे, म्हणजे एका क्लोरीन वरती किती असणार आहे? सिंगल मायनस असणार आहे. इथं जर समजा डबल प्लस असलं असतं तर इथं किती क्लोरीनला यावं लागलं असतं? 2 2ला. आता येतं बघा, एका H वरती सिंगल प्लस आहे, येणारे H किती आहेत? 2. म्हणजे समोरून किती मायनस यावे लागतील त्यावेळेस ते सॅटिस्फाय होतील? 2 म्हणून SO4 वरती -2 चार्जेस. AgNO3 बघा, Ag वरती प्लस असतो, येणारा मेंबर पण सिंगलच आहे. NO3 म्हणजे 3 जण नाहीत, एकच आहे. NO3 म्हणजे 3 मेंबर नाहीत, एकच मेंबर आहे, एकाचा ग्रुप आहे, असा मॉलिक्युल आहे. तर सिंगल मायनस येतं, न्यूट्रलायझेशन होत असतं. लक्ष द्या, आता मी तुम्हाला फॅलन्सी करायला शिकवणार. CA इथं किती लोक आहेत? इथं किती येतं? 2 इथं किती आहेत? 2. Two. त्याची व्हॅलन्सी किती? 2 व्हॅलन्सी प्लस नसते, मायनस नसते, फक्त आकडा असतो. 2 झाले. इथं +2 आहेत, इथं -2 आहेत. कुठल्या पण एकाला पकडायचं आणि विचारायचं तुम्ही किती जण आहेत? 2 जण. इथं 2. 4 नव्हे, हे 2 आणि हे 2 4 नव्हे, किंवा हे प्लस आणि हे मायनस 0 नव्हे, कुठल्या तरी एकावरती एकाला पकडायचं, कुठल्याला पण घ्या. 2 जण जर सेम असतील तर कुठल्या तरी एकावरती बोट ठेवायचं आणि किती जण आहेत ते लिहायचं. आता इथं मात्र तसं नाही, इथं 2 जण सारखे आहेत का रे? हा 2 आहे आणि हा 1 आहे. प्लीज गिव्ह मी रिस्पॉन्स. आर यू गेटिंग?
Yes, ma'am. Yes, हा. ma'am. इथं 2 मेंबर आहेत. किती मेंबर आहेत इथं? 2. इथं मात्र किती आहे? 1. अशा केसेस मध्ये जास्त वाल्याकडे जायचं आणि त्याला विचारायचं त्याची त्याची बघायची मोजून किती येते. किती आहेत रे इथं? जास्त 2. वाल्याकडे जायचं, जास्त वाल्याकडे. इथं मायनस प्लसचा प्रश्न नाही. जास्त वाला कोण आहे इथं? 2. म्हणून मी इथं 2 लिहिलेलं आहे. इथं दोघं समानच आहे, त्याच्यामुळे कुणाकडे पण जावा. किती जण आहेत? 1. म्हणून इथं 1 लिहिलेलं. आता इथं कुणाकडे जाऊ सांगा बरं. इथं बघून सांगू नका, तुम्हाला समजलं पाहिजे. आता Yes, इथं कमी SO4. इथं कमी जास्त येते. कमी जास्त येत म्हटल्यानंतर जास्त वाल्याकडे जायचं ठरलेलं. 2. आर यू गेटिंग? Yes, ma'am. कळालं का कसे काढायची ती घालरची? Yes, ma'am. Yes, ma'am. आता हा फॉर्म्युला फक्त लिहायचा नाही, ही स्लाइड लिहून घ्या. ही पूर्ण हे लिहून घ्या. हे लिहून घ्या राजांना. कुठले? हे आणि हे. तुम्हाला हे परीक्षेत कोणी विचारणार नाही. तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला आपल्याला लागणार आहे, म्हणून लिहून द्यावं लागतंय. त्याच्याशिवाय प्रॉब्लेम सुटत नाही. हा फॉर्म्युला आहे की नाही, मी ज्याच्यावर आता कर्सर ठेवलाय ते लिहून घेऊ नका. ह्याच्यावरती हे लिहून घेऊ नका. व्यवस्थित लिहून घ्या. हे आन्सर काढा बरं का तुम्ही. हे काढा. तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असतील किंवा मोबाईल मधलं बघून काढा. हॅलो, ही उत्तरं काढा इथली 4 ठिकाणची.
झालं का? नो मॅम. लिहा लिहा व्यवस्थित लिहा. झाल्यानंतर सांगा. हॅलो, झालं का? येस Yes, ma'am. ओके, प्रॉब्लेम सोडवून होणार नाही. आपण थांबूया आता. ते व्हिडिओच लक्षात राहिलं का रे सर्वांच्या? येस मॅम. हा हा ठीक आहे.